जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील बोदलापूर येथे संभाजी मधुकर उंडे सकाळच्या सुमारास त्यांच्यावर व त्यांच्या आईवडिलांवर 5 जणांनी अचानक हल्ले केले होते। या हल्ल्यात लोखंडी रॉडने बेदम मारहाण, संभाजी उंडे यांच्या पोटावर व डोक्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यांचा खून करण्यात आला होता। त्या अनुषंगाने माजी मंत्री आमदार अर्जुनभाऊ खोतकर, पंडितदादा भुतेकर यांनी संभाजी उंडे यांचे आईवडील यांची भेट घेऊन सदरील घटनेची माहिती घेऊन पोलीस स्टेशनला मुख्य आरोपी माजी सरपंच आत्माराम सुभाषराव मोरे व त्यांचे साथीदार फरार आहे, अटक का केली नाही याची सुद्धा विचारपूस केली। सदर घटना 3 तारखेला झाली असता आतापर्यंत आरोपी फरार आहे, परंतु पोलीस प्रशासनाने व संबंधित वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष देऊन आरोपितांना तात्काळ अटक करावी अशी मागणी गावकरी व नातेवाईक करीत आहे। आता येतोय आता ते बोदलापुरीला एक खून झाला, तुम्हाला कल्पना आहे? हो, म्हणजे इतक्या निर्भूलपणे मारलं, तो मुलगा मरून गेल्यानंतर सुद्धा मारत होते हाणामध्ये। आणि आई वडिलांच्या समोरच ते मारत होते। आईला पण मारलेलं आहे, आईचा पण हात फ्रॅक्चर आहे। मेन आरोपी बदमाश आहे, त्याने मारलं ना मेन, तोच हरामी, तो फरार आहे। हो, ओके ओके ओके। काम चांगलं आहे, काम साहेबांचं, SP साहेबांच्या मर्जीतलं आहे। हो, खूप स्ट्रॉंग काम, कायद्यात खूप चांगले आहे। आज झाली घटना, मी विधानसभेत सुद्धा विषय मांडतो, मी मुख्यमंत्र्याला पण निवेदन देतो। गृहमंत्री एक निवेदन आहे तुमचं बाई का? हो, 9766